सार्थक, कशी आहे सारिका आता? अजून पण त्या स्टेट मध्ये. तिच्या मनाचे खेळ काही थांबत नाहीत. मी सांगितलं ना तुला, तिने आमचं स्वागत केलं. आम्हाला भेटली तेव्हा ती खूप खुश होती. पण मावशी खूपच रागवली होती आमच्यावर. माहिती नाही, पण वेगळीच वागत होती ती. जाऊ द्या मुले, सध्या तिची अवस्थाच तशी. हो, मी समजू शकते. दादा, तू पण जाऊन ये एकदा. मी जाईन आत किंवा उद्या तिला भेटायला. आई गेली आज सारिकाला भेटायला, विक्रांतला घेऊन. विक्रांतला घेऊन? हो. सारिका आणि विक्रांतनी काही गोंधळ नको घालायला. तिला विक्रांतला बघून शॉक बसेल. कदाचित तिला जर शॉक बसला तरच ती बरी होईल. अण्णा सुद्धा तेच म्हणत होते की कुठल्या तरी शॉकमुळे ती या स्टेटमध्ये गेली असेल. त्यामुळे ती ह्यातून बाहेर येईल ते एका शॉकमुळेच, आणि मगच ती नॉर्मल होईल. तिला मानसिक धक्का बसला पाहिजे. मला वाटतं विक्रांतला बघून तिला तो धक्का बसेल आणि ती पुन्हा पूर्वीसारखी होईल. काय ग, काय चुकताय सारख्या सारख्या? एक मिनिट, काय चाललंय तुमचं? हा, किती चुकताय? हे बघा, एकमेकींमध्ये ठरवा आणि स्टेप्स करा. बघू, चला माझ्या समोर करा. ओके. 5 6 7 गो. 1 2 3 4 5. बघितलं, कोऑर्डिनेशनच नाहीये तुमच्या दोघींमध्ये. ठरवा ना स्टेप्स नीट. होईल होईल, आता होईल. चल करूया. 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5. काय झालं? थांबलात का? विक्रांत, विक्रांत, तू कधी आलास आणि फोन का नाही केलास यायच्या आधी? विक्रांत, तू आमचा डान्स नाही ना पाहिलास? बरं ऐक ना, तुम्ही कुठलं गाणं सिलेक्ट केलंय आणि झाली डान्सची प्रॅक्टिस? सॉरी सासूबाई, मी बघितलंच नाही हो तुम्हाला. म्हणजे माझं लक्ष नव्हतं. ते डान्सची प्रॅक्टिस वगैरे सगळं चालू आहे ना, त्यामुळे लक्ष नाही गेलं. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? मी स्वतः बनवते. नाही नाही, काही नको मला. तू कशी आहेस सारिका? मी मस्त आहे. थोडी धावपळ चालली आहे, वेळ नाहीये ना. विक्रांत, तुला माहितीये मी लग्नाची काय काय तयारी केली आहे? चल मी तुला दाखवते. सासूबाई, आलोच. चल 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 ना, ये. ये विक्रांत, ये ये, बस इकडे, बस. बस. विक्रांत,
हे बघ मी मेहंदी काढली आहे. तुला आवडतो ना ताज्या मेहंदीचा वास? मला पण खूप आवडतो. घे ना. छान आहे ना? एक मिनिट, तू नाही काढलीस मेहंदी? विक्रांत, मी आधीच सांगते हा, ते दुसऱ्या मुलांसारखं हातावर फक्त गोल वगैरे नाही काढायचा. माझ्याकडे खूप छान छान डिझाईन्स आहेत, त्या मी तुला पाठवते. आणि मुलांच्या हातावर छान दिसतात त्या डिझाईन्स. बाय द वे विक्रांत, रूम कशी वाटली तुला? आवडली? वाटते ना नवरी मुलीची रूम? अरे मी केलंय स्वतः. आता काय करणार आहे, वेळच नव्हता. म्हणजे ज्या दिवसाची मी इतक्या आतुरतेने वाट बघत होते, तो दिवस असं इतक्या लवकर येईल असं वाटलंच नव्हतं रे. काय काय झालं? काय नाही, तू बस ना. नाही नाही नाही, तू बस बस बस. मी इथे बसते तुझ्या बाजूला. सांग, कशी आहे मेहंदी? आवडली तुला? तुला माहितीये एवढ्या लवकर रंगली नाही. ऍक्च्युली तुला आत्ता नाही कळणार, उद्या सकाळीच कळेल. विक्रांत, तुला माहितीये मेहंदी जेवढी जास्त रंगेल तेवढं त्या कपलमध्ये प्रेम जास्त असं म्हणतात. ह्याच्यामध्ये तुझं नाव दडलंय. शोध बरं, बघू तुला सापडतंय का. नाही सापडत आहे ना? ठीक आहे, आता ओली आहे ना मेहंदी, तुला नाही दिसणार. उद्या सकाळी दाखवते तुला. चालेल? बरं ऐक ना विक्रांत, मी कधीपासून आपल्या नावाचा हॅशटॅग शोधायचा प्रयत्न करतेय. म्हणजे माझ्या डोक्यात आलं होतं विकी सार. कसं वाटतंय? आवडलं तुला? नसेल आवडलं तर सांग ना तसं. तुला दुसरं काही सुचत असेल ना तर तसं सांग, आपण ते ठेवू. म्हणजे आपण जेव्हा फोटो व्हिडिओ अपलोड करू तेव्हा खाली टाकायला काहीतरी कॅप्शन हवं ना. तू ड्रेसेस नाही बघितलेस ना? इकडे ड्रेसेस दाखवते, इकडे ये ना लवकर. इकडे हे बघ, हा आहे ना, हा माझ्या संगीतचा ड्रेस आहे. बघ, मला इमॅजिन कर कशी दिसेन मी डान्स करताना. ऐक ना, तुझा संगीतचा ड्रेस कुठला आहे? केलायस का सिलेक्ट? मला फोटो तरी पाठवायचाच ना विक्रांत. हे बघ, आपल्या दोघांचा ना कलर सेम असला पाहिजे. म्हणजे जेव्हा लोक आपले फोटोज व्हिडिओज बघतील ना, तेव्हा ते व्हिडिओज बघून त्यांना वाटलं पाहिजे की या दोघांचं केवढं प्रेम आहे एकमेकांवर. आणि ही नाही, ही माझ्या हळदीची साडी, आणि ती आहे ना ती लग्नाची. कशी आहे? आवडली तुला? आवडली नसेल तर सांग, मी लगेच दुसरी मागवते. तुला माहितीये माझं ना हेच स्वप्न होतं आधीपासून. लहानपणापासून मला फक्त हेच हवं होतं. मला फक्त तूच हवा होतास. विक्रांत, तुला आठवतं लहानपणी आपण जेव्हा घर घर खेळायचो तेव्हा मला तूच हवा असायचास नवरा म्हणून. आणि बघ ना, आता तू माझा खराखुरा नवरा होणार आहेस. आपण घर घर खेळणार नाही आहोत. आपल्या दोघांचं स्वतःचं घर असणार आहे. तू खराखुरा नवरा असणार आहेस माझा. यु नो व्हॉट, मला सगळी स्वप्न पूर्ण करायची. तू, मी, आपला संसार. अरे का, प्लीज थांबव हे सगळं. थांबव म्हणजे? ओ, आय एम सॉरी. मी जरा जास्त एक्साइट झाले ना. अरे पण काय करू, मला इतका आनंद होतो. सारिका, थांब, तू बस. अरे
माझं ऐक आता. मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय. मला कळतंय, मी सगळं समजू शकतो. प्लीज तू हे एक्सेप्ट कर की आपलं लग्न होऊ शकणार नाहीये. जी गोष्ट घडणारच नाहीये त्याचा इतका आनंद साजरा का करायचा? मला कळत नाहीये मी तुला कसं समजावू, पण तुझा काहीतरी गैरसमज झालाय. नको ही असली स्वप्न रंगवूस. मी पुन्हा सांगतो, आपलं लग्न होणार नाहीये. नूतनताई, तुम्ही कधी आलात? आत्ताच आले. सारिकाला भेटले. विक्रांतही आलाय माझ्या बरोबर. विक्रांत पण आलाय? पण मग आहे कुठे तो? सारिका त्याला स्वतःच्या रूम मध्ये घेऊन गेली लग्नाची तयारी दाखवायला. काय? अहो मग तुम्ही तरी थांबवायचं ना त्यांना. तिच्या ह्या अशा अवस्थेत. नाही, मी जाऊन आले. अहो काय करताय तुम्ही? सारिकाची इच्छा होतीच ना विक्रांतला भेटण्याची. मग आता तो अनायसे आलाय तर राहू दे की त्या दोघांना थोडा वेळ एकत्र. अहो पण काळजी करू नका, काहीही होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. या ना, जरा बसा ना तुम्ही. बसा, या. मी विक्रांतला मुद्दामच इथे घेऊन आले. म्हटलं त्यालाही कळू दे की त्याच्यामुळे तिची काय अवस्था झाली ते. आणि आम्ही इथे आलो तेव्हा ती डान्सची काहीतरी प्रॅक्टिस करत होती. दिवसभर हेच सुरू असतो तिचं. ह्या सगळ्याला मी जबाबदार आहे. माझ्यामुळे झालंय हे सगळं. मी तिला स्वप्न दाखवली. नाही हो, असं खरंच काही नाहीये. देव आमचीच परीक्षा बघतोय. त्याला कोण काय करणार? नूतन वहिनी, एक बाप म्हणून मी हरलोय. सारिकाला नेहमी सांगायचो मी, तुला काय हवं ते मान. तुझा बाप जिवंत आहे. तिने जे जे मागितलं ते ते तिला मी दिलं. पण आता तिची अवस्था बघवत नाहीये माझ्याच्याने. झोप लागत नाही मला रात्र रात्र. स्वतःला आरशात बघितलं की वाटतं मुलीसाठी काहीच करू शकलो नाही मी. लाज वाटते स्वतःची. वहिनी प्लीज प्लीज काहीतरी करा. खोटं का होईना पण सारिका आणि विक्रांतचं लग्न लावून द्या. तुम्ही उठा पहिले, प्लीज उठा. तुम्हाला खरं सांगू का वहिनी, एकदा वाटत होतं की तुम्हालाही न सांगता विक्रांतला सरळ उचलून आणावं आणि सारिकाशी त्याचं लग्न लावून द्यावं. निदान त्यामुळे तरी सारिकाला बरं वाटेल. काय चूक होती हो तिची? प्रेम केलं होतं ना. झालं असतं लग्न तर वाटलं असतं तिला बरं.
आणि तिला बरं वाटण्यासाठी मी काहीही करू शकतो. मग करा ना. कोणी थांबवले तुम्हाला हे करण्यापासून? तुम्ही सारिका ठीक होण्यासाठी काहीही करू शकता, हो ना? तसंच ती माझ्या घरामध्ये सून म्हणून येण्यासाठी मी काहीही करू शकते. काय झालं? तुम्ही दोघं गप्प का? मी असं काही वागेन असं वाटलं नव्हतं का तुम्हाला? नाही नाही, हे असं काही करायचं नाही. नाही, मान्य आहे यामुळे सारिका आनंदी होईल, पण विक्रांतचं काय? नाही, मला आरती आवडो किंवा न आवडो, पण विक्रांतचं तर आरतीवरच मनापासून प्रेम आहे ना. बळजबरीने लग्न लावता येतात का? निदान आजच्या काळात तरी नाही. हो, इच्छेविरुद्ध मनाविरुद्ध लग्न लावून दिल्यानंतर कोण सुखी राहणार आहे? अहो, लग्न हे खेळ नाही, संपूर्ण आयुष्य दोघांना एकत्र घालवायचंय. ते दोघं नवरा बायको म्हणून फक्त नावाला राहतील हो. आणि विक्रांतचं काय? तो देणार आहे सारिकाला बायकोचा दर्जा? अहो, दर्जा सोडा, तो प्रेम तरी करणार आहे का सारिकावर? तुम्ही दोघं असा का विचार करताय? ओ, माझी मुलगी प्रेमाला तडफडतीये, प्रेमासाठी भुकेली आहे. पण तिच्या लग्नानंतर तिचा नवरा तिच्यावर प्रेमच करणार नसेल तर या इच्छेविरुद्ध लावणाऱ्या लग्नाला काय अर्थ आहे? जरा विचार करा ना प्लीज. तुम्ही इतका निगेटिव्ह विचार नका करू. विक्रांत माझा मुलगा आहे आणि माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखतं त्याला? हा, जर त्याच्या जागी वेदांत असता तर हे असं काही करण्याचा विचार सुद्धा मी केला नसता. वेदांत माझ्या एका शब्दाखातर जीव देईल, पण लग्न नाही करणार. त्याचा सगळा बिझनेस तो माझ्या नावावर करेल, पण लग्न नाही. पण माझा विक्रांत खूप वेगळा आहे, खूप इमोशनल आहे तो. आणि एकदा लग्न झालं की त्याच्याकडे काही पर्यायच राहणार नाही. आणि मग सारिकाला त्याला आपली बायको म्हणून स्वीकारायलाच लागेल. आणि मी आहे ना, माझ्याच घरात येणार आहे सारिका सून म्हणून. विक्रांत थोडे दिवस चिडचिड करेल, पण थोड्या दिवसांनी सगळं व्यवस्थित होईल. काळ हे उत्तम औषध आहे. आणि 90% लोक आपलं पहिलं प्रेम विसरतात. कसं आहे ना, पुरुषाला बाईचं नाही, सुंदर बाईचं प्रेम हवं असतं. सारिका सुंदर आहे, प्रेमळ आहे, आणि तिचं प्रेम त्याला आरतीला विसरायला लावेलच. माझी इच्छा आहे की सारिका माझ्या घरामध्ये सून म्हणून यावी, आणि तुमची इच्छा आहे विक्रांत तुमचा जावई व्हावा. संपला प्रश्न. हे लग्न व्हायलाच पाहिजे. पण विक्रांत विरोध करेल ना. लहान आहे तो, त्याचं चांगलं वाईट त्याला नाही कळत. आणि त्याच्या विरोधाची जबाबदारी माझी. आणि वेदांत? वेदांचं त्याच्या लहान भावावर खूप प्रेम आहे, आणि म्हणूनच तो विक्रांतची आजपर्यंत साथ देत आलाय. पण मला फरक पडत नाही. आणि मी काय सगळे निर्णय मुलांना विचारून घ्यायचे का? पण मग दोघांनी विरोध केला तर? आणि मुलं नाहीच म्हणाली तर तुम्ही सांगितलेली कल्पना अंमलात आणायला काहीच हरकत नाही. पण पुढे काही झालं तर?
कल्पना तुम्हीच दिली आहेत आणि माझी त्याला साथ आहे. आणि तुमच्यासारख्या कर्तबगार राजकारणी माणसाला काहीच कठीण नाही. तेव्हा आता चर्चा नको. हे सगळं कसं करायचंय हे आपण ठरवूया.